सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव बघणार आहोत ना, तो ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे। खरंच अंतःकरणापासून स्वामींना जर साथ घातली तर कसे स्वामी आपली साथ देतात या अनुभवातून आपल्याला कळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। अनुभव आवडला तर लाईक आणि एक कमेंट करायलाही विसरू नका। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे। मी गेल्या 6 वर्षापासून स्वामींच्या सेवेत आहे। स्वामींच्या सेवेत कशी आली तर माझी जी मुलगी होती तिच्यामुळे मी स्वामींच्या सेवेमध्ये आली होती। कारण माझ्या मुलीला जन्मताच तिच्या तोंडावरती एक आलं होतं, डाग आला होता। पण तो अगोदर एवढा डार्क नव्हता, पण जशी जशी मोठी होत होती तशी तशी तिचा हा डाग वाढत चालला होता। आणि डॉक्टरांकडे खूप दाखवलं तर डॉक्टर म्हणायचे की लेझर ट्रीटमेंट करावी लागेल म्हणून। त्यासाठी मी स्वामींच्या सेवेत आले होते। म्हटलं की स्वामींच्या सेवेने हे जातं की नाही, त्यामुळे मी तिच्यासाठी खूप सेवा केल्या। तिला रोज तारक मंत्राचं तीर्थ, स्वामींचे पारायण वगैरे खूप केलं, पण काही अनुभव नाही। थोडंसं जे डार्क होत होतं ते फक्त ब्लँक थोडं दिसत होतं, पण आणखी काही अनुभव नाही, तो तसंच होतं। असं करता करता मी जवळपास 5 वर्ष खूप सेवा केली। आयुष्यात कोणती वेळ कधी कशी येणार आहे हे आपल्याला कोणालाच माहीत नसतं। उद्या काय घडणार आहे हे आपल्याला जर माहीत असतं तर आपण कोणीही सुखी राहिलो नसतो। त्यामुळेच देवाने ही लीला केली आहे। असंच काही माझ्या बाबतीतही घडलं। महाराजांना पुढचं सर्व काही कळत होतं, पुढे काय माझ्या आयुष्यात लिहून ठेवलेलं आहे, आणि तेच झालं। माझे मिस्टरांना अचानक खूप मोठा ताप आला आणि त्यांचं पोटही खूप दुखू लागलं। म्हणून आम्ही हॉस्पिटलला गेलो। तर हॉस्पिटलला गेलो, लोकल डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी गोळ्या औषध वगैरे दिलं। तर मग आम्ही घरी आलो, पण त्यांचा त्रास काही केल्या कमी होत नव्हता। म्हणून आम्ही पुन्हा मोठ्या हॉस्पिटलला गेलो आणि तेथे गेल्यानंतर त्यांची सोनोग्राफी वगैरे करून बघितली। तर डॉक्टरांनी सांगितलं की यांची एक किडनी ही पूर्णपणे काम करायची थांबली आहे, त्यामुळे यांनाही त्रास होत आहे। किडनीवरती प्रचंड सूज आली आहे। असं कळल्यानंतर डॉक्टर म्हटले की किडनी ट्रान्सफर करावी लागेल, खूप मोठं ऑपरेशन आहे। हे ऐकल्यानंतर माझ्या तर पायाखालची जमीन सरकली, कारण आमची ही परिस्थिती एवढी नाही की आम्ही एवढं मोठं ऑपरेशन करू शकतो। खूप पैसेही डॉक्टरांनी सांगितले, आणि ऑपरेशन नाही केलं तर कसं होणार याचाही खूप मोठा प्रश्न पडला होता। डॉक्टर म्हटले की एका किडनीवरती चालून यांची पुढची किडनी, दुसरी किडनी ही खराब होऊ शकते। जर आपण किडनी ट्रान्सफर केली लवकर तर हे व्यवस्थित होतील असं म्हटले। आता किडनी मिळणंही खूप अवघड होतं, त्यामुळे मग काय करायचं, खूप मोठा प्रश्न पुढे राहिला। मग मी लगेच स्वामींपुढे गेली। आता स्वामींशिवाय काहीच नव्हतं। खरंच स्वामी भक्तांनो, कुणाचाही आधार नव्हता। जेव्हा आपल्याकडे काही नसतं ना, तर कोणीच आपलं नसतं। असंच झालं, कोणीच नव्हतं माझं। मग आमचे जे माझे नणंद वगैरे होत्या त्या सर्वजण आल्या। त्यानंतर मग आम्ही खूप मोठा निर्णय घेतला की आता काय करायचं। मग काय केलं की मी म्हटलं की माझी एक किडनी मी यांना देते, पण सर्वजण काय म्हटले की तू जर किडनी दिली तर दोघं जर हे झाले तर मुलांकडे कोणी बघायचं, हा खूप मोठा प्रश्न होता। तर मग काय झालं की माझा जो भाऊ आहे तो म्हटला की मी माझी किडनी देण्यासाठी तयार आहे ताई तुझ्यासाठी, असं म्हणे। आणि मग सर्वजण म्हटले तू आहे पण मॅच झाली पाहिजे, हा खूप मोठा प्रश्न होता। आणि मग केलं तर त्याचीही किडनी मॅच झाली नाही। तर मग आता काय करायचं। मग माझ्या सासूबाई होत्या त्या तयार झाल्या, मी माझी किडनी देते म्हणे, माझं तरी आता काय राहिलं आहे, जे काही आहे ते माझ्या लेकराचं आहे, त्याचं आयुष्य वाढावं। आणि मग म्हणून आईची किडनी बघितली तर दोघांची किडनी ही मॅच झाली। आई किडनीसाठी देण्यासाठी तयार। खूप मोठं ऑपरेशन होतं। मला खूप भीती वाटत होती, आणि पैसे तर आमच्याकडे काहीच नव्हते। मग जे काही PM मोदी वगैरे, मुख्यमंत्री सहायता निधी वगैरे
त्यानंतर जे कोणी आमचे म्हणजे ट्रस्ट वगैरे होते जवळ आसपासचे ज्यांना माहिती झालं त्यांना आम्ही सर्वत्र मेसेज केला. सगळ्यांकडून निधी जमा होऊ लागली होती आणि मग महाराजांकडे एकच प्रार्थना चालू होती की स्वामी, आता हे काही जे संकट समोर उभे राहिलं आहे ते तुमच्या कृपेमुळेच आहे, तुम्ही दिलं आहे, तर याच्यातून तुम्हीच बाहेर काढा. कसं करायचं, काय करायचं हे तुम्हीच आता ठरवायचं आहे. म्हटलं आम्ही आता काही एक करणार नाही, जे काही करणार ते तुम्हीच करणार आहेत. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, एक जण म्हणजे कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये स्वामी महाराज मदतीसाठी पाठवत होते. सर्वप्रथम तर आम्हाला डिपॉझिट म्हणून 2 लाख रुपये भरायला लावले. त्यानंतर काय झालं की पुढचे पैशाची अरेंजमेंट कशी होणार, कारण 10 लाख रुपये त्यांनी सांगितले होते. एवढी मोठी रक्कम कसं मॅनेज होणार हा खूप मोठा प्रश्न पुढे होता. महाराजांना खूप साकडं म्हणजे कंटिन्यू श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप चालू होता. त्याच वेळेस काय झालं की प्रदीपदादांना कॉल केला की मला म्हणजे हे करायचं, असं ऑपरेशन आहे, तर सेवा वगैरे काही असेल तर ऑपरेशन सक्सेसफुल होण्यासाठी आणि सर्व व्यवस्थित होण्यासाठी. तर प्रदीपदादांनी 51 वेळेस घोरा कष्टम उद्धरम स्तोत्र बोलायला सांगितलं. जोपर्यंत ऑपरेशन चालू आहे तोपर्यंत बोलत राहा असं सांगितलं. मग आम्ही तेच केलं आणि मग माझे मिस्टर काय झालं की जे डॉक्टर होते ना त्यांना बाहेरगावी जायचं होतं आणि मग डॉक्टर म्हटले की मी आता एकच केस घेणार आहे, त्यामुळे मी म्हणजे ही ऑपरेशन करतो म्हणे, त्यानंतर मी जाणार आहे उद्या. मग पैसे नाही त्यांचे जमा, जेवढे झाले असे तेवढे घर करून घ्या आणि ऑपरेशन करा, अशा परिस्थितीमध्ये त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेण्यात आलं. आमचे पूर्ण पैसेही आम्ही भरलेले नव्हते. ऑपरेशन थिएटरमध्ये घेण्यात आलं. घोरकष्टम उद्धरम स्तोत्राची सेवा आमची सुरू झाली. त्यानंतर सेवा कंटिन्यू चालू होती. जवळपास 2-3-4 तासांनी डॉक्टर आले आणि म्हटले की ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे. खूप आनंद झाला. पण आता पुढचा प्रश्न होता पैशांचा. पैशांचं कसं करायचं. माझे भाऊ वगैरे हे त्यांनी मागून हे करून सगळीकडे पैसे जमा केले होते. त्यानंतर मग आपण जेवढे दिवस इथं हॉस्पिटलला राहू तेवढे पेमेंट पैसे हे वाढत जाणार आहे, हा खूप मोठा प्रश्न सर्वांच्या पुढे उभा होता. त्याच वेळेस काय झालं की मग हे माझे मिस्टर बोलू वगैरे लागले. सर्व काही व्यवस्थित झालं. त्यानंतर मग म्हटले की आता आपण जास्त दिवस इथं न थांबता लगेच घरी जाऊया. डॉक्टर म्हटले की तुम्ही 7-8 दिवसांनी घरी जाऊ शकता. आणि त्यानंतर मग जायच्या अगोदर आता पूर्ण बिल हे पे करायचं होतं, तर एवढे पैसेही नाही. तर काय झालं की खूप मोठं टेन्शन होतं. स्वामींचा 11 वेळेस तारक मंत्र घेतला. स्वामींना कडकडून मनापासून विनंती केली की स्वामी, पैसे तर काहीच नाही, ऑपरेशन तर झालं आहे, आता काय करायचं, पुढचं कसे पैसे भरायचे, काय करायचे ते तुम्ही तुमचं बघून घ्या असं मी म्हटले. त्यानंतर काय झालं, मुख्यमंत्री सहायता निधी जे पैसे मिळणार होते ते पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. ते आल्यानंतर एक थोडासा आधार वाटला. त्यानंतर दुसरे जे काही फंड होते तेही जमा झाले. जे काही ट्रस्ट वगैरे जे आम्ही ज्यांना कॉल केले होते, ज्यांना सांगितलं होतं की प्रत्येक ठिकाणी केंद्रात मठातही सांगितलं होतं की अशी प्रॉब्लेम आहे, तर खूप जणांनी दान केलं. त्यामुळे मग सर्व पैसे जमा केले. आणि खरंच तुम्हाला खोटं वाटन स्वामी भक्तांनो की महाराजांनी कसं केलं, काय केलं, एका टप्प्याने मी तो क्षण कधीच विसरू शकत नाही, आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही. खरंच कुणाचा आधार नसेल तर महाराजांचं नामस्मरण करा. बघा तुम्हाला देखील स्वामी अशी साथ देतील. आमचं जे बिल होतं ते पूर्णपणे पे झालं आणि आम्ही डिस्चार्ज घेऊन घरी आलो. आज माझे मिस्टर पूर्णपणे व्यवस्थित बरे आहे, सासूबाई पण व्यवस्थित आहे, सर्व काही व्यवस्थित आमचं आहे. ते फक्त स्वामी कृपेने, एवढं मोठं ऑपरेशन हे सक्सेसफुल झालं ते स्वामी कृपेने. आणि पैशाचं हे आहे तेही स्वामी कृपेने पूर्ण व्यवस्थित झालं. आणि जी आर्थिक परिस्थिती आहे ती हालाकीची झालेली आहे, पण नक्की स्वामी महाराजही याच्यातून मार्ग काढतील आणि पुन्हा एकदा आम्ही खूप व्यवस्थित होऊ हे मलाही माहीत आहे, कारण स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.